स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवो प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यन्तरचारिणो यतेन्द्रियमनोर्बुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणा विगतेच्छाभयक्रोधो य सदा मुक्त एव सा ज्ञानोबा तुकाराम तरी वैराग्याचे निआधारे जिही विषय दौडुनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन विषयाविषयीच्या वैराग्याने ज्यांनी विषयांचे चिंतन करणे सोडून देऊन विषयांना मनातून बाहेर घालवून दिले व संपूर्ण मनच केले सहजे तिही संधी भेटी जेत भुरू पल्लवा पडे गाठी तेत पाटी मोरी दिठी पारखोनिया सांडुनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेशी व्योम गामी करीती मग दोन भ्रुकुटींची जेथे गाठ पडते व इडा व पिंगळा व सुषुम्ना या ज्या संधीचे ठिकाणी एकवटतात त्या भ्रुकुटीच्या मध्यात दृष्टी अंतर्मुख करून डावी नाकपुडी व उजवी नाकपुडीचे हे मार्ग सोडून प्राण अपान यांना एक करून चित्ताला आकाशात मिळवतात किंवा आकाशरूप करतात तेत जैसी रथ्योदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे मग एकेकू वेगळे निवडू नये मग ज्याप्रमाणे रस्त्यावरील सर्व पाणी घेऊन गंगा समुद्रात मिळाली असता मग पाणी अलग अलग निवडले जात नाही तैसी वासनांतराची विवंचना मग आपेसी पारुके अर्जुना जे वेळी अग्नी लयो मना पवने कीजे त्याप्रमाणे ज्यावेळी प्राणायामाने मनाचा आकाशात लय केला जातो त्यावेळी सर्व प्रकारच्या वासना आपोआप नाहीशा होतात जेत हे संसार चित्र उमटे तो मनोरूपपटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही ज्या मनोरूप वस्त्रावर हे जगाचे चित्र भासते ते मनोरूप वस्त्र फाटले जाते मग ज्याप्रमाणे सरोवरातील पाणी आटले म्हणजे त्यातील प्रतिबिंब नाहीशे होते तैसे मन येत मुद्दल जाय मग अहंभावादिक के आहे मनोनी शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो त्याप्रमाणे सर्व जगाच्या भासाला कारण असणारे मुख्य मनच नाहीसे झाल्यावर अहंभावादिक तत्वे कोठून भासणार म्हणून अशा रीतीने तो आत्मानुभवी पुरुष शरीरानेच ब्रह्म होतो भोक्तारम यज्ञतपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसन्न्यासयोगो नाम पंचमोऽध्याय पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आम्ही मागान सांगितले जे देहीची ब्रह्मत्व पावले तेने मार्गे आले म्हणून या ज्ञानी पुरुष सदैव ब्रह्मरूप होतात असे जे आम्ही सांगितले ते या मार्गाने आले म्हणून सदैव ब्रह्मरूप होतात आणि यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते आणि यमनियमाचे डोंगर उतरून व अभ्यासाचे सागर तरून ते पार होतात ती आपण पे करून निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साचाचे चिरूप होऊन ठेले त्या ज्ञानी पुरुषांनी कर्मादी उपाधिरहित आपल्याला करून सर्व प्रपंच मनोमात्र आहे असे प्रत्यक्ष अनुभवाने त्याचे माप केले म्हणजे वस्तुतः प्रपंच मुळीच नाही असा प्रपंचाचा अंत पाहिला व मग केवळ शांतीचे स्वरूप म्हणजे निशेष वासनारहित ब्रह्मस्वरूप होऊन राहिले ऐसा योगयुक्तीचा उद्देशू जेत बोलिला ऋषिकेशू तेत अर्जुनू सुदंशू मनोनी चमत्कारला याप्रमाणे अभ्यासरूपी योगाच्या युक्तीचा सदैव ब्रह्म होणे हा उद्देश आहे असे भगवान बोलले तेव्हा त्या चतुर अर्जुनाला त्या मार्गाचा मोठा चमत्कार वाटला ते देखून या कृष्णे जाणितले मग हासोनी पारता ते म्हणितले काही पा चित्त उआईले ये बोली तुझे ते पाहून भगवान असून म्हणाले काय अर्जुना
माझे बोलणे ऐकून तुझे चित्त उल्हासित झाले असे दिसते. तेव्हा अर्जुन म्हणे, देवो परचित्त लक्षणांचा रावो, भला जाणितला जी भाव मानसू माझा. तेव्हा अर्जुन म्हणतो, देवा तू अंतर्यामी आहेस, दुसऱ्याच्या चित्तातले जाणणाऱ्यांचा तू राजा आहेस. माझ्या मनातील भाव आपण बरोबर ओळखला. म्या जे काही विवरोनी पुसावे, ते आधीची जाणितले देवे, तरी बोलिले तेची सांगावे विवळ करुनी. मी जे काही विचार करून आपणाला म्हणणार होतो ते आपण अगोदरच जाणले, तर मग तेच आता स्पष्ट करून आपण सांगा. एरवी तरी अवधारा, जो दाविला तुम्ही अनुसारा, तो पवन्याहुनी पाय उतारा सोपा जैसा. साधारणतः पहा देवा, जो तुम्ही आता मार्ग दाखविला तो पाण्यातून पोहून जाण्यापेक्षा जसा पान उतार मार्ग सोपा असतो, तैसा सांख्याहुनी प्रांजळा, आम्हा सारखिया अभोळा, येता हाती परी काही काळा तो सावयवर. असा तो आमच्यासारख्या अशक्तांना ज्ञानमार्गाहून सरळ सोपा वाटतो, पण त्यात सिद्धी होण्याला काळ लागतो. तो काळ एकदाचा खुशाल सहन करता येईल. म्हणून एक वेळ देवा, तोची पडताळा घेयावा, विस्तरेल तरी सांगावा साध्यंतुची. म्हणून देवा, पुन्हा एकदा त्याचीच मज पुढे उजळणी करा. विस्तार करून सांगत असाल तर सविस्तर सांगा. तव श्रीकृष्ण म्हणती, हो का तुझा हा मार्गू गमला निका, तरी काय झाले ऐकी जो का सुखे बोलो. तेव्हा भगवान म्हणतात, बरे बरे अर्जुना, हाच मार्ग तुला उत्तम वाटतो ना, तर हरकत काय आहे, तोच आम्ही तुला आनंदाने सांगतो, तो ऐक. अर्जुना तू परिसशी परिसोनी अनुष्ठिशी, तरी आम्हाशी चिवानी कायशी सांगावयाची. अर्जुना तू जर लक्ष देऊन ऐकशील आणि ऐकून त्याचे आचरण करशील तर आम्ही काय सांगण्यास कमी करू. आधीची चित्त मायेचे, वरी मिश झाले पडियंतयाचे, आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवन जाणे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अगोदरच मायेचे चित्त प्रेमळ असते, त्यातही आवडत्याचे निमित्त झाले तर त्या अद्भुत प्रेमाचे कोण वर्णन करू शकेल. ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी, की नवया स्नेहाची सृष्टी, हे असोनी निजे दृष्टी हरीची वानू. अर्जुनाच्या ठिकाणी भगवंताची जी प्रेमदृष्टी होती ती म्हणजे करुणरसाचा वर्षाव होय असे म्हणावे, की ती नव्या नव्या प्रेमाची भगवंताने सृष्टीच निर्माण केली असे म्हणावे. काही असो, पण भगवंताच्या प्रेमदृष्टीचे शब्दाने वर्णन करणे शक्य नाही. जे अमृताची ओतली, की प्रेमची पिऊनी मातली, म्हणून अर्जुन मोहे गुंतली निगोयेने. तो केवळ अमृताची ओतलेली होती, किंवा अर्जुनाने प्रेम पिऊन तिला उन्माद झाला होता, म्हणूनच ती अर्जुनाच्या मोहाने इतकी अर्जुनाच्या ठिकाणी आसक्त झाली की ती अर्जुनाहून निघत नव्हती. हे बहु जे जे जल्पिजेल, तेथे कथेशी फाकू होईल, परी ते स्नेहरूपान येल बोलवरी. अशी आपण कितीही बडबड केली तरी कथा सुटून विषयांतर होईल, पण त्या प्रेमदृष्टीचे शब्दाने यथार्थ वर्णन होणार नाही. म्हणून विसुरा काय येणे, तो ईश्वरू कवळावा कवने, जो आपुले माननेने आपणची. म्हणून या शब्दविस्ताराचा काय उपयोग. जो अमर्याद भगवान आपली मर्यादा आपण जाणू शकत नाही, तेथे दुसरा कोण त्याला मर्यादा घालू शकेल. म्हणजे भगवंताच्या प्रेमाला मर्यादाच नाही, म्हणजे शब्दाने त्याचे वर्णन होऊ शकत नाही. तरी मागील ध्वनिया तो मज गमला सावियाची मोहितो, जे बलात्कार्य असे म्हणतू परिस बापा. वर भगवंतानी अर्जुनाच्या मनातला आशय जाणला असे जे म्हटले, त्यावरून मला वाटते की भगवान खरोखर अर्जुनाच्या प्रेमाने अर्जुनाच्या सर्वस्वी स्वाधीन होऊन गेले. कारण आपण होऊन भगवान अर्जुनाला म्हणतात, बापा अर्जुना ऐक. अर्जुना जेने जेने भेदे, तुझे का चित्त बोधे, तैसे तैसे विनोदे निरूपिजेल. अर्जुना ज्या ज्या रीतीने तुझे समाधान होईल व तुला समजेल त्या त्या रीतीने मोठ्या आनंदाने सांगेन. पहा, तो काही सया नाम योगू, तयाचा कवन उपेगू,
अथवा अधिकार प्रसंगू कवना येथ. योग हे नाव कशाला आहे, त्याने कोणता लाभ होतो किंवा त्याचा अधिकार कोणाला आहे. ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई, ते आगवेची पायी सांगेन आता. असे जे जे सांगणे अशक्य आहे ते सर्व आता सांगतो पहा. तू चित्त देऊन अवधारी, ऐसे म्हणून श्रीहरी बोलिजेल ते पुढारी कथा आहे. तू मात्र एकाग्र चित्ताने श्रवण कर. असे म्हणून भगवान श्रीकृष्ण जे सांगणार तेच पुढे निरूपण होणार आहे. श्रीकृष्ण अर्जुनाशी संगू, न सांडो निसांगेल योगू, तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्तीदासू. श्रीकृष्ण अर्जुनाशी संगू, न सांडो निसांगेल योगू, तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्तीदासू. भगवंताचा अर्जुनाशी जो सख्य प्रेमाचा संबंध होता तो श्री निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पुढे स्पष्ट करून सांगू. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां पंचमोऽध्याय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.